अशा सुविधा देण्यासाठी एक उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभारावं, एक स्टेट ऑफ आर्ट मशिनरी उभारावी आणि त्या स्टेट ऑफ आर्ट ऑफ मशिनरीसाठी सुटेबल असं कौशल्य असणारे डॉक्टर्स इथे यावेत, इथे राहावेत, आपलेच व्हावेत आणि त्या दृष्टीने अनेक चांगले उत्तम डॉक्टर आता प्रांतामध्ये उच्च विद्याव्यवस्थित ज्यांनी आत्तापर्यंत मेट्रो सिटीजमध्येच जहांगीर असो, रुबी असो, KM असो अशा ठिकाणी काम केलं, अशा नामवंत संस्थांना अनेक डॉक्टर इथे आले. अत्यंत वर्ल्ड क्लास फॅसिलिटीचं ICU ऑपरेशन थिएटर आपण उभारलं. इथे मला सांगायला आनंद वाटतो की कुठलाही डॉक्टर स्पाईनचा अगदी नामवंत डॉक्टर आपल्याला येऊन गेले, न्यूरोसर्जरीतले अतिशय नामवंत येऊन गेले. आता सह्याद्रीचे CEO युनिट हेड कराडचे माझ्याबरोबर आहेत, सह्याद्रीचे चीफ फिजिशियन माझ्याबरोबर आहेत. ह्या सगळ्यांनी नावाजलेला सेटअप म्हणून मी अपरांतचा आवर्जून उल्लेख करेन. सर मला अजून आठवतं, सर इथे बघून गेले आणि सर मला म्हणा सर यू हॅव इरेक्टेड वर्ल्ड क्लास फॅसिलिटी असं त्यांचं उद्गार होते तिथे आल्यानंतर. अर्थात हे सगळं करताना जरी यासाठी आपल्याला काही पैसे उभे करावे लागत असेल, भांडवल उभं करावं लागत असलं तर याचा भार पेशंटला पडू नये. म्हणजे आपण एका बाजूला ही कसरत असते थोडीशी की ग्लोबल लेवलच्या हेल्थ सर्व्हिसेस आपल्या लोकांपर्यंत द्यायच्या, जे आमच्या वडिलांनी असेल किंवा काय आमच्यावर संस्कार केले की आपल्या भागातल्या लोकांसाठी तू कितीही शिकलं असेल तू परत ये आणि इथल्या लोकांना सर्व्हिस दे, पण ती देताना इथल्या लोकांना परवडेल अशा दरात द्यावी लागते. म्हणजे ग्लोबल सर्व्हिसेस ॲट लोकल कॉस्ट आणि सगळा दर्जा सांभाळून हे सगळं द्यावं लागतं. आणि ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे टेक्नॉलॉजी, डॉक्टर्स या सगळ्यांबरोबर एक तुमचं आमच्यामध्ये जसं एक रिलेशन आहे, आपुलकी आहे आणि तुम्हाला असा विश्वास असतो जरासा की बाबा यतीन जाधव म्हणून यतीन जाधव या माणसाकडे गेल्यानंतर माझा प्रश्न सुटेल, मला सहानुभूतीने तिच्यावर विचार केला आणि ती आपुलकी एक प्रयत्न चालला आहे की प्रांतामध्ये सुद्धा ती आपुलकी, ती सद्भावना आणि ती एम्पथी आपण ज्याला म्हणतो ती पोचल. सरांचं स्टेटस मी बघत होतो त्यांनी एम्पथी लिहिलं आहे आणि तो खरंच स्थायीभाव आहे. म्हणजे एखाद्या वेळेला वैद्यकीय सेवा जरा थोडी डावी उजवी झाली तरी चालेल, पण याच्यामध्ये सद्भावना जर झाली तर नक्की हेलिंगवर इफेक्ट होतो याचा आम्हाला सगळ्या डॉक्टरला कल्पना आहे. कारण जेव्हा त्यातून टेक्नॉलॉजी हवी तर टेक्नॉलॉजी शुड कम विथ कंपॅशन आणि कमिटमेंट, एक बांधिलकी आहे. ते सुदैवाने मोन सर असतील आमचे, त्यांचे डॉक्टर सद्गुरू पाटणकर असतील, डॉक्टर लक्ष्मी मालांडे मॅडम असतील, डॉक्टर श्रीश भास्करवार असतील, या सगळ्यांच्या रूपाने मला तिथे दिसते. आणि म्हणून बाकीच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आम्ही आता बाजूला त्याच्यावर ट्रेनिंग घेऊन त्यासाठी आम्हाला डॉक्टर देशमुख सध्या मदत करत आहे. त्याच्या पुढे आपण आता नवीन जे पाऊल उचलतो आहे ते टेली-ICU हा शब्द मुद्दामून लक्षात ठेवा. हे टेलिमेडिसिनचं युग आहे. AI मध्ये काय चाललं आपण पाहतो आणि टेलिमेडिसिनचं जे युग आहे याच्यामध्ये जगभर क्रांती. तर आताच्या घडीला सुद्धा ज्या क्वालिटीज आता शेखर सर थोडा वेळ तिथे होते, आपला आमदार शेखर सर ते होते, त्यांना आम्ही छोटं डेमॉन्स्ट्रेशन दिलं आणि द वे ही सॉ इट खूप इम्प्रेसिव्ह असं. मला ते म्हणाले की सर आत्ता तुम्ही काय ॲडव्हान्टेज होईल याचा, त्या ॲडव्हान्टेज होण्याचा मोठा असं राहणार आहे. एखादा पेशंट जेव्हा क्रिटिकल असतो आणि आपल्याला आता आमच्या बऱ्याच वेळा न्यूरोलॉजीमध्ये असं कधी डिसिजन घ्यायला लागतो की मेंदूमध्ये रक्तस्राव होत असतो आणि हा रक्तस्राव किती वेळात थांबेल याची आयडिया येत नसते. त्यामुळे ह्याला कॉन्झर्वेटिव्हली ट्रीट करावं रक्तस्राव थांबण्यासाठी होतं. जास्त बोलतील आमचे डॉक्टर काय ह्याला ऑपरेटिव्ह मेजरसाठी घ्यावं. या वेळेला इतर रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि सध्याच्या काही डॉक्टरांच्यासुद्धा सुरक्षिततेसाठी पेशंटाच्या नातेवाईकांना कॉन्व्हिन्स करण्यासाठी नुसताना एकदाच विचार करतो. तर आमची सगळी यंत्रणा सह्याद्री आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातली सर्वात मोठी हॉस्पिटलची शृंखला आहे. हे सगळं मॅनपॉवर या टेली-ICUच्या निमित्ताने आपल्याशी जोडलं जातं आहे आणि हा सगळं बुद्धिसंपदा, बुद्धिवैभव, ज्ञान जे आहे त्याचा लाभ आपल्या कोकणवासियांना या टेली-ICU मिळणार आहे आणि ॲट द डोअरस्टेप मिळणार आहे, त्यांच्याच घरी त्यांच्याच गावात मिळणार आहे. पेशंट क्रिटिकल अवस्थेत बेडवर असताना व्हेंटिलेटर असेल जेव्हा त्याला खरंच कुठे हलवणं शक्य नाही, डॉक्टर्स मला जर सांगतात की बाबा तुम्ही हलवा
हलवायचं म्हटलं पण आता हलवू शकत नाही, कारण हा पेशंट व्हेंटिलेटर हल्ला त्याचं काय होईल आम्ही सांगू शकत नाही. अशा माणसासाठी हा अतिशय मोठं वरदान राहणार आहे की इथे बसून तुम्हाला हे ओपिनियन मिळणार आहे. आणि आम्ही त्याचं व्हेरी मच थँकफुल टू सह्याद्री. आणि आमच्यासाठी त्या गोष्टी आर्थिकदृष्ट्या सुद्धा इतक्या सुकर केल्या की खूप मोठी कोशिश न लागता सुद्धा आपण हे त्यांना आता देऊ शकणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे मेट्रो सिटीजवर एक कन्सल्टंटचे चार्जेस किती असतात, तर त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे विजिटिंग कन्सल्टंट चार्ज करतात थोड्या चार्जेसमध्ये आपण क्रिटिकल पर्सन ज्याचा आता लाईफ आणि डेथच्या मध्ये तो झगडतोय अशा माणसासाठी ओपिनियन त्याच्या बेडवर देऊ शकतात. अर्थात या सगळं करताना काही तांत्रिक चॅलेंजेस होती आणि त्याच्यासाठी सह्याद्रीची टीम आमच्या IIT टीमने 3-4 महिने अक्षरशः झगडून ते चॅलेंजेस पार पडले आणि आपल्याला सिग्नल्सपासून सगळे इश्यू होते. आणि आता आपण लाईव्ह त्यांना 24/7 एनी टाईम ऑफ द डे क्रिटिकल ओपिनियन देऊ शकतो अशा स्टेजला आपण आहोत. आणि दिस वॉज अ ड्रीम. हे आत्तापर्यंत शक्य होईल असं कधी वाटलं नव्हतं, पण यांच्या टेक्निकल टीम एवढी चांगली आहे. आणि आमच्या हर्षल सर आणि देसाई सरांनी जी स्वतःची वेळेची कमिटमेंट जी आम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे, कारण असे इतकं तज्ञ मॅनपॉवरसुद्धा हव्या तेवढ्या वेळेला आपल्याला, आपण असे पण लोक बघितलेले आहेत जुन्या काळात की डॉक्टर रात्री उठतच नाही पासून आम्ही सुद्धा करून गेलेलो आहोत. आणि डॉक्टर उठून तरी काय करणार, काय खरंच बॅकअप सिस्टीमच नसायच्या. त्यामुळे उठून आता फक्त कराडला जेवढं सगळ्यांना उठावं लागायचं. तर ते सगळ्यातून आपला चिपळूणचा मोठा प्रवास आहे. माझ्या दृष्टीने हे आपल्या वैद्यकीय इतिहासाचा चिपळूणचं फार मोठं क्रांतिकारी पाऊल आहे. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराडचा युनिट म्हणून काम करतो. सो बेसिकली आज जो आपण उपक्रम करतो तो आजचा हा एक नवीन इनिशिएटिव्ह जो आपण लॉन्च केला आहे तो किंबहुना कुठल्याही हॉस्पिटलबरोबर आपल्या भागामध्ये केलेला कदाचित हा पहिलाच उपक्रम असावा. कारण बेसिक याचं जर तुम्ही पाहिलं तर आमचा ऑब्जेक्टिव्ह याच्या पाठीमागे खूप वेगळा आहे. जनरली मोठे हॉस्पिटल्स काय करतात, पुण्यातली, मुंबईतली, दिल्लीतली, की येतात आणि छोट्या शहरांमध्ये सांगतात की आम्ही लिव्हरची OPD करतो, आम्ही किडनीची OPD करतो आणि इथून होणारे पेशंट जे असतात ते आम्ही आमच्याकडे घेऊन जाऊन त्यांचे ट्रान्सप्लांट करूयात. किंवा मोठ्या शस्त्रक्रिया न्यूरोच्या असतील किंवा बाकीच्या असतील त्या शस्त्रक्रिया आपण आमच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये करूयात. अशा पद्धतीचा एक अप्रोच किंवा भूमिका वेगवेगळ्या हॉस्पिटलची असते. ही बऱ्यापैकी बरोबरही आहे, पण आम्हाला असं वाटलं की यामध्ये थोडंसं वेगळं काहीतरी करावं. की या रुग्णांना ज्यावेळी आम्ही पाहिलं की पाठीमागच्या बऱ्याच वर्षांचा आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळी दुर्गम भागातून पेशंट ट्रॅव्हल करतात, दुर्गम म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की आर्थिकदृष्ट्या दुर्गम, आय थिंक आता कुठलाच भाग तसा दुर्गम राहिलेलाच नाही आहे, बट ॲक्सेसिबिलिटी म्हणजे मोठ्या शहरांना होणारा ॲक्सेस जो आहे रोडच्या माध्यमातून तो थोडासा आपल्या भागाला थोडा डिफिकल्ट पडतो. त्यामुळे रुग्णाला जो प्रवास करायला लागतो तो प्रवास थोडा डिफिकल्ट आहे. अजूनही आपल्याकडे जर तुम्ही एअर ॲम्ब्युलन्स म्हणाल तर ते खूप महाग आहे, त्याच्यामुळे ते सर्वसामान्यांच्या खूप आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे जनरली हा रोड ॲम्ब्युलन्स आणि कार्डियक ॲम्ब्युलन्समधून होणारा हा पेशंटचा गंभीर रुग्णांचा प्रवास असतो. आता जरी तुम्ही निघालात आणि ॲम्ब्युलन्समधून जरी निघालात तर तुम्हाला कराडला, मुंबईला किंवा पुण्याला पोचायला लागणारा वेळ जो आहे तो 2-2.5 तासाहून जास्तच आहे. आणि कुठल्याही गंभीर असणाऱ्या रुग्णासाठी हा वेळ खरोखरच जास्त असतो. आणि यासाठी आम्हाला असं वाटतं की काहीतरी एकत्र येऊन असं वेगळं करावं की ज्यामुळे इथल्याच गंभीर रुग्णांना ICUमध्ये वेगळ्या पद्धतीची सेवा आम्हाला देता यावी. मग कोविडनंतर सगळ्या म्हणजे जगाला टेलिमेडिसिन हा प्रकार अत्यंत व्यवस्थित कळाला, म्हणजे वापरायलाही लागले ते लोक. म्हणजे जनरली आपल्याकडे जी भीती होती अगदी मोबाईल बँकिंगपासून असू दे किंवा टेलिमेडिसिन किंवा कुठल्याही बाबतीत ती पाठीमागच्या 5-6 वर्षांमध्ये ही भीती मोडली गेली आहे आणि सर्वसामान्यांना सुद्धा टेलिमेडिसिनची सवय लागली. आवश्यक होतं की आता टेलिमेडिसिन जसं आपण निर्बंध उठले कोविडचे तसे लोक आपोआपच हॉस्पिटलला जायला लागले आणि त्यामुळे लोकांना त्यांची गरज भासली नाही. नंतर कारण आपल्याला असं हवं असतं की डॉक्टरांनी मला हात लावावा, मला तपासावं आणि त्यानंतर आपल्याला मानसिकदृष्ट्याही बरं वाटतं. सो इव्हेंच्युअली आता तुम्ही जर पाहत तर जगामध्ये खूप मोठी टर्मिनॉलॉजी आहे कॉल्ड टेलिरेडिओलॉजी. टेलिरेडिओलॉजीचा अर्थ असा आहे की जर इथं CT स्कॅन करायचा किंवा इथं एखादा एक्सरे करायचा आणि जगाच्या पाठीवर बसलेल्या कुठल्याही रेडिओलॉजिस्टला पॅक्स नावाच्या सिस्टीममधून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते एक्सरे किंवा CTच्या फिल्म्स जातात. तो कुठेही बसलेला असतो तर तो व्यक्ती रिपोर्ट करतो आणि तो रिपोर्ट करून अवघ्या 1 तासाच्या 30 मिनिटाच्यात पाठवून देतो. असा रेडिओलॉजिस्ट जर आपल्याला आपल्या गावात हवा असेल तर त्या रेडिओलॉजिस्टची जी सॅलरी आहे ती सॅलरी आपल्याला परवडत नाही. आणि दुसरं म्हणजे असे रेडिओलॉजिस्ट येत नाही.
कारण अशा मोठ्या तज्ज्ञांना छोट्या शहरात येऊन राहायची सवय नसते, कारण त्यांचं फॅमिली लाईफ, त्यांना ओव्हरऑल ॲम्बिशन्स असतात. मग या गोष्टीमुळे आपल्याला जे हवं आहे ते साध्य पण होतं आणि त्यांची आपल्याला सर्व्हिसेस त्या रास्तादारामध्ये मिळून जातात. सो इव्हेंच्युअली असं ICUच्या संदर्भात आम्हाला असं का करावं असं वाटलं, कारण की ज्या पद्धतीचे पेशंट चिपळूणातून आमच्याकडे येतात ते मोस्टली क्रिटिकलवालेच पेशंट येतात आणि अगदी अत्यावस्थेत असतात आणि खूप गंभीर असतात. आमचे राम सर बोलतील त्यावेळी ते सांगतील की खूप गंभीर रुग्ण असतात की ज्यांच्या जीवाला खूप धोका असतो. असेच खूप पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यामुळे आम्हाला असं नेहमी वाटायचं, मी आणि राम सर आमच्या चर्चेमध्ये नेहमी यायचं की अरे ह्या पेशंटला आपण 2 आठवड्यापूर्वी पाहायला पाहिजे होतं किंवा 1 आठवड्यापूर्वी पाहिलं किंवा 4 दिवसांपूर्वी पाहायला हवं, काहीतरी आपण वेगळं करू शकलो असतो, म्हणजे हा एका मनुष्याचा जीव वाचू शकला असता. या टेलिरेडिओलॉजी या संकल्पनेचं मी पूर्ण श्रेय जे आहे, संकल्पना छान आहे पण मी प्रत्येक संभाषणामध्ये आणि प्रत्येक ह्याच्यात सांगतो की हे पूर्ण श्रेय यतीन सरांना आहे. कारण यतीन सरांनी हे ओळखलं की नाही, हे खरोखरच आपण एक्झिक्यूट करायला हवं आहे. सो आता आम्ही जे करणार आहोत ह्या ICUच्या माध्यमातून, आम्ही ज्यावेळी सह्याद्रीच्या कराडच्या आमच्या ICUच्या हबमध्ये बसतो, अपरांत हॉस्पिटलमधला प्रत्येक ICU बेड आम्हाला तिथे दिसतो. अपरांत हॉस्पिटलमधल्या प्रत्येक ICU बेडला आमच्याकडे टेक्नॉलॉजी अशी आहे की आम्ही झूम करून पेशंट पाहू शकतो, पेशंटचे मॉनिटर पाहू शकतो, पेशंटचा खाली जर कॅथेटर असेल तर लगे वाटे आलेला आउटपुट पाहू शकतो. आणि त्याचबरोबर आमचे नर्सिंग, आमचे RMO क्लिनिकल असिस्टंट जे असतात, जे कन्सल्टंटला असिस्टंट म्हणून काम करतात किंवा एक सेकंड म्हणून काम करतात ICUचे, ते त्यांचे राऊंड्स घेऊ शकतात, आमच्या लोकांवर बोलू शकतात आणि या लोकांना ट्रेनिंग मिळावं वेगळ्या पद्धतीचं आणि जागतिक दर्जाचं. म्हणून आम्ही सरांना असं इन्व्हिटेशन दिले की या लोकांना आमच्याकडे पाठवा, आम्ही तज्ज्ञ लोकांकडून ट्रेन करून घेतो. कारण आम्ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी हॉस्पिटल सुरू केलं होतं, आमच्याकडे त्या पद्धतीचे ट्रेनिंग, त्या पद्धतीचं क्वालिटेटिव्ह स्टफ आहे द्यायला लोकांना, जे कदाचित आपल्याकडे आहे पण आपल्याला द्यायला तेवढा पुरेसा वेळ नसतो. आपण सतत पेशंटच्या सेवेमध्ये बिझी असतो. आमच्याकडे असे लोक वेगळे हायर केलेले असतात, ज्यामुळे ह्याच तज्ज्ञांना आपण त्या लोकांना आपल्याच यातल्या स्टाफला ट्रेन करू शकू आणि ते येऊन उत्तम दर्जाची सेवा देऊ शकतात. सो इव्हेंच्युअली याचा परिणाम काय होऊ शकतो, तर सकाळी जर एखादा आमचे होमसर इथे येणार किंवा रामसर राऊंडला येणार आहे, त्या अगोदर दोन्ही नर्सिंग आणि क्लिनिकल असिस्टंट एकमेकांशी बोलून पूर्ण डिटेल ICUचा राऊंड झालेला असेल एकमेकांच्याही आणि त्यानंतर ज्यावेळी कन्सल्टंट येतील ते एकमेकांशी बोलतील, ते बोलण्याच्या अगोदर पूर्ण त्यांना डिटेल मिळालं असेल. दोन्हीकडे ते म्हणजे रामसर आमचं इथून किंवा होमसर तिथून एकमेकांची व्हिडिओद्वारे संवाद साधतील आणि त्याचबरोबर संवाद साधायच्या अगोदर रामसरांनी इथल्या प्रत्येक पेशंटची परिस्थिती माहिती असेल. रामसरांबरोबर अजून एक त्यांचे सहकारी आहेत डॉक्टर महेश देशमुख, जे अर्धे पेशंट पाहणार आहेत आणि रामसर अर्धे पेशंट पाहणार आहेत त्या वॉर्डमधले. म्हणजे तो मोठा ICU आहे आणि अगदी सुंदर ICU आहे आणि चिपळूणात असं ICU होणं हे खरंच चिपळूणाचं आणि खरंच सगळ्या इथलं मेडिकल फ्रॅटर्निटीचं नशीब आहे की एवढा सुंदर ICU होणे. आमचे इंटेन्सिव्हिस्ट बोलतीलच की ICU संकल्पना किंवा ICUची मतलब रचना खूप सुंदर वाटली आम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर. सो इव्हेंच्युअली यामुळे काय होईल की प्रत्येक पेशंटला फोन सर पण पाहतील आणि आमच्याबरोबर पण चर्चा झाल्यामुळे एखादा वेगळा डायमेन्शन कदाचित फोन सरांना वाटू शकेल किंवा फोन सरांना वाटते की आता जर आपल्याला या पेशंटला युरोलॉजीचा रेफरन्स पाहिजे, म्हणजे मूत्ररोग तज्ञाचा ओपिनियन लगेचच हवा आहे. कदाचित चिपळूणमध्ये तो व्यक्ती असतो किंवा नसतो किंवा त्याला यायला थोडा वेळ लागतो किंवा तो नसतो शहरामध्ये आपल्या उपलब्ध, तर आम्ही तो आमच्या इथल्या व्यक्तीला लगेचच तिथं उपलब्ध करून साधारण त्याच दिवसामध्ये 1-2 तासाच्या काळामध्ये ते ओपिनियन पण होऊन जाईल. त्यामुळे कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला जो आहे तो इथे राहणार नाही द्यायला. आणि याचमुळे काय होऊ शकतो तर खऱ्या अर्थाने रुग्णसेवा जी आहे ती परिपूर्ण होईल असा आम्हाला एक विश्वास आहे. आणि यासाठी रुग्णांना आम्ही आमच्या इकडनं सह्याद्रीच्या इकडनं आम्ही सुद्धा ज्यावेळी ही संकल्पना चालू केली, यातून कोणत्याही पद्धतीचा व्यवसाय किंवा व्यावसायिक नफा हा आमचा एक बाजूच नाही, ही बाजूच नाही आहे जी आम्ही पाहिलेली आहे. आम्ही हे पूर्णपणे अशा पद्धतीने करतो की ज्याचा